नमस्कार मंडळी, मी जागृती आणि आज काय स्पेशलमध्ये काय बनवणार आहे माहिती आहे तुम्हाला? सगळ्यांना माहिती असतं आता तर काय आपलं अमावस्या वगैरे सगळं झालंय, सगळं संपलंय, मार्गशीर्ष पण संपलाय, सगळं झालंय. आणि त्यात काय 31ला तर एकादशी येतं, लोकांना नॉनव्हेज खाता येणार नाहीये. नॉनव्हेजवरून असं वाटलं असेल ना की नॉनव्हेज करते. सॉरी, नॉनव्हेज नाही करते. नॉनव्हेजपेक्षा पण वेगळं, मसाला सगळं काही सेम असतं, पण जी बिचारी उरली सुरलेली व्हेज लोक असतात त्यांना त्या नॉनव्हेजच्या मसाल्यामध्ये सेव टाकली जाते. तर तुम्हाला कळलंच असेल, तर आज मी बनवते आहे शेव भाजी. चला तर मग. अशा पद्धतीने छानपैकी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये मस्तपैकी जिरं मोहरी टाकायचं, तडतडू द्यायचं आणि कढीपत्ता. अरे कढीपत्ता कुठे गेला? कढीपत्ता कढीपत्ता. असा फायनली कढीपत्ता टाकायचा आणि मस्तपैकी कोथिंबीर. हा काय मस्त तडतडते. आणि मग यात टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि सगळं छानपैकी असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर हे जे मी काहीतरी ते संशोधन करते की बाबा आता कोणता मसाला टाकू, फायनली मी कशी करून आपलं नॉर्मल सिक्रेट रेसिपी काय किचन किंग आणि एव्हरेस्ट मसाला टाकायचा. त्यानंतर यामध्ये मस्तपैकी आपलं अद्रक आणि लसूणची जी आपण एक बारीक खलबत्त्यात काढून घेतो ती एक छोटीशी पेस्ट टाकायची आणि मस्तपैकी छान असं होऊ द्यायचं. आणि मग यात टाकायची आहे टोमॅटोची प्युरी. भाई साहेब मस्त असा बारीक टोमॅटो पिसून घेतला मी. आणि जे काही मसाल्यांचं संशोधन म्हणा, काहीतरी फालतूच रिसर्च मी केलं होतं, ती मसाले आणि मस्तपैकी अशी छान चटणी, हळद, मीठ सगळं काही थोडं प्रमाणात टाकायचं आहे. थोडी धनेपूड टाकायची आहे आणि असं आपल्या अंदाजानुसार आपण टाकायचं आहे. आणि म्हणजे आपल्याला जशी भाजी तिखट किंवा जे काही आपल्या काही ज्या गाईज मला सुचत कसं नाही आहे, जे काय असेल ते पण आपलं टाकायचं आहे. आणि मस्तपैकी छान असं मसाल्याला सगळं असं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि एकत्र केल्यानंतर असा मसाल्याला एक छानसा मस्त कलर येतो. तुम्हाला इथं दिसेलच आता की असा मस्त कलर येतो. अरे कलर कसा येत नाही, अरे 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 असा मस्तपैकी कलर आलेला आहे. आणि गाईज कोथिंबीर विसरायची नाही आहे. कोथिंबीर ना म्हणजे असा लाईफचा पार्ट आहे. म्हणजे नाही कशी काही लोक आयुष्यात आपले लोक असतात जे आल्याला आपल्याला छान वाटतं, तसं माझ्यासाठी ना असं कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता छानपैकी त्या मसाल्याला असं छान तेल सुटलेलं आहे. म्हणजे तसं छान प्रकारे आता मसाला झाला आहे आपला. अशा रीतीने झाल्यानंतर आपण मस्त की पाणी टाकायचं. याच्यामध्ये दबा पाणी टाकायचं नाही आहे, पाणी असं हळूवार टाकायचं. मी कसं आपलं दबा टाकलं चालू आहे. पाण्याला आता छान अशी एक हलकीशी उकळी येऊ द्यायची. म्हणजे उकळी आल्यानंतर आपण जेव्हा शेव टाकू तर ती खायला एक अशी वेगळीच टेस्ट दिसते. अशा पद्धतीने सगळं ढवळून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि कोथिंबीर तुम्ही इथे बघू शकता. पाण्याला अशी गदा मस्त उकळी आलेली आहे. आणि उकळी आल्यानंतरच जसं मी बोलले होते, यात आपण टाकणार आहोत शेव. थोडीशी अशी जाडसर शेव घेतली ना तर खायला थोडी छान लागते. आणि मग शेव टाकल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने मस्तपैकी त्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. वा, असं छान दिसतं तर आहे. आणि मग मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो कधी आपल्याला विसरायचाच नाही लाईफमध्ये, वेड्यासारखी नुसती कोथिंबीर टाकायची. आणि मग नवऱ्याला म्हणायचं की बाबा चल आता जेवायला. व्हिडिओ कसा वाटला